नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्याचा तडाखा भरपूर वाढल्यामुळे अशा कडक उन्हात शरीराला थंडावा देणारी लस्सी सर्वांनाच प्यायला आवडते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्यासाठी खास 4 प्रकारचे लस्सीचे प्रकार. त्यामध्ये आपण पंजाबी लस्सी, मँगो लस्सी, रोज लस्सी आणि सर्वात महत्त्वाची लस्सी, जर तुम्ही डाएट करत असाल तर डाएट लस्सी, ह्या 4 प्रकारच्या लस्सी कशा बनवायच्या ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. ह्या लस्सी चवीला अगदी बाहेर मिळतात तशाच लागतात बरं का. चला तर मग लस्सीचे प्रकार पाहूया. सर्वात पहिलं, लस्सी चविष्ट होण्यासाठी दही एकदम चक्क्यासारखं घट्ट असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी मातीच्या भांड्यात दही लावलेलं आहे. दही बघा कसलं घट्टसर विरजलेलं आहे. मातीच्या भांड्यात उरफाटी केलं तरी दही आपलं खाली पडलेलं नाही बरं का. दही लावण्याची एक पद्धत असते. परफेक्ट दही कसं लावायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्कीच पाहायला विसरू नका. दह्याच्या वरची साय म्हणजे मलाई काढून घेतलेली आहे बघा का. कसली घट्टसर मलाई आहे बघा. दही विरजल्यानंतर आपण फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवून दिलं, त्यामुळे दह्याला कसा अजून घट्टसरपणा येतो बरं का. मातीच्या भांड्यात दही लावल्यामुळे दही एकदम चक्क्यासारखं घट्ट झालेलं आहे. दह्याचा वड्या पडतायत बघा. उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो मातीच्या भांड्यात दही लावा, त्याच्यामुळे आरोग्यासाठी खूप चांगले आहे बरं का. लस्सी बनवण्यासाठी दह्यामध्ये पाणी न टाकता आपण दही घुसळणार आहे बरं का. दही घुसळताना दही बाहेर येऊ नये म्हणून खोलगट भांड्याचा शक्यतो वापर करायचा. दही जर पहिल्यांदाच घुसळणार असाल तर माहीत नसेल तर तुम्हाला काय करायचं, रवीला दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये धरून गोलाकार असं फिरवायचं, त्यामुळे दही व्यवस्थित असं घुसळलं जाईल बरं का. दही भांड्याबाहेर येणार नाही आणि आपलं दही छान असं घुसळून एकजीव झाल्यावरती त्यात 180 ग्रॅम म्हणजे 1 वाटी साखर टाकलेली आहे बरं का. ही दह्यासाठी परफेक्ट असं प्रमाण आहे बरं का. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर साखरेचे प्रमाण तुम्ही कमी करू शकता. दह्यात बघा शक्यतो पिठी साखर घालावी, त्यामुळे लस्सीला छान असा क्रीमी टेक्स्चर येतं बरं का. माझ्या मिक्सरने धोका दिल्यामुळे साखर मी टाकून दह्यामध्ये व्यवस्थित असं घुसळून घेतलेलं आहे. साखर टाकल्यामुळे आपल्याला दह्यामध्ये विरघळण्यासाठी जरा जास्तच टाईम लागतो बरं का. साखर विरघळेपर्यंत एकदम असं आपण रवीने घुसळत राहायचं आहे बरं का. इथे मला साखर विरघळण्यासाठी बघा 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत घुसळण्यासाठी. पिठी साखर जर टाकली असती तर तेवढंच वेळ घुसळायचं, त्याच्यामुळे छान अशी घट्टसरपणा आपल्या लस्सीला येतो बरं का. इथे किती छान असा घट्टसरपणा, क्रीमी पण आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. लस्सीची चव अजून वाढावी यासाठी 7 ते 8 वेलचीच्या सालीसकट आपण बारीक करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे लस्सीला अजून छान असा सुवास येतो बरं का. लस्सीमध्ये वेलची पावडर टाकून मिक्स करून दिलेला आहे. लस्सीमध्ये वेलचीचा फ्लेवर मिसळल्यामुळे लस्सीची चव आणि सुगंध दोन्ही अनेक पटीने वाढतात. वेलची आणि दही हे दोन्ही शरीराला थंडावा देण्याचे काम करतं, म्हणून उन्हाळ्यात थंडगार लस्सीत वेलचीचा वापर जरूर करावा बरं का. तसं तर आपण गोड पदार्थामध्ये वेलचीचा वापर करतो. चला आता आपण 4 प्रकारच्या झटपट लस्स्या तयार होतात ते पाहूया. सर्वात पहिलं इथं माझी आवडती मी लस्सी बनवणार आहे. मिक्सरच्या भांड्यात तयार केलेली लस्सी ओतून दिली. त्यात 2 चमचे आपण रोज सिरप टाकलेला आहे. तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल तर तुम्ही गुलकंदसुद्धा टाकू शकता. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून मिक्सरला फिरवून घेतलं. किती छान गुलाबी रंग आलेला आहे बघा. गुलाबाचा स्वाद लस्सीला एक शाई असा लूक देतोय. तयार केलेली लस्सी एका ग्लासमध्ये ओतून दिली. बघा वरून थोडं थोडं आपण रोज सिरप सोडायचं आहे, त्याच्यामुळे दिसायलाही सुंदर दिसते. तयार झालेली आहे आपली रोज लस्सी. रोज सिरप टाकल्यामुळे लस्सीला गुलाबी रंग छान येतो बरं का, चवीला अप्रतिम अशी लस्सी लागते. रोज सिरप गोड असल्यामुळे त्याच्यामध्ये दह्यामध्ये साखरेचे प्रमाण अंदाजाने टाकावे. तयार झालेली आहे आपली रोज लस्सी. चला आपण 2 नंबरची लस्सी पाहूया. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आपण टाकून दिलेलं आहे. आपण इथे मँगो लस्सी बनवतोय बरं का. सर्वांच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही सर्वांची आवडीची लस्सी आहे बरं का. आता सीझनच चालू आहे आंब्यांचा, त्याच्यासाठी इथे मँगोचा आपण गर काढून घेतलेला आहे. आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यात टाकला. भांड्याचं झाकण लावून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. वा किती छान असा रंग आलेला आहे, पाहू शकता. वेलचीचा सुवाद आणि आंब्याचा गोडवा याच्या मिश्रणामुळे ही लस्सीला अधिकच चविष्ट बनते बरं का. उन्हाळ्याचा थकवा दूर करणारी घट्टसर आणि क्रीमी मँगो लस्सी तयार झाली आणि ग्लासमध्ये ओतून सुद्धा दिली बघा. ही लस्सी आपण साईडला ठेवून देऊया. आता 3ऱ्या नंबरची लस्सी बनवूया.
पंजाबी लस्सी. पंजाबी लस्सी बनवण्यासाठी बघा दही आणि साखर, वेलची पूड आपण हे बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे रवीनं घुसळून घेतलेलं आहे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओतून दिलं आणि मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहे बरं का. ही लस्सी तुम्हाला घट्ट आणि क्रीमीपणा मस्त असा येईल. मिक्सरला फिरवल्यामुळे छान अशी पंजाबी लस्सीला एक वेगळा असा स्वाद येईल बरं का. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्वांना शरीराला थंडावा आणि ताकद देणारी पंजाबी लस्सी कोणाला आवडणार नाही. अगदी बाहेर मिळतं तशी जाडसर आणि चविष्ट लागते बरं का ही लस्सी. तुम्हाला पिहून नक्कीच पंजाबच्या धाब्यावरची आठवण येईल ही लस्सी पिल्यावरती. ही लस्सी आपण ग्लासमध्ये ओतून दिली, आपण गार्निशिंग परत करणार आहे बरं का. आता चौथ्या नंबरची आपण लस्सी बनवतो. ह्या लस्सीमध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाही बरं का. डाएट लस्सी म्हणा किंवा खजुराची लस्सी बनवण्यासाठी दही घेतलेला आहे, वेलची पावडर आणि काळ्या खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि बदामाचे काप हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. ही डाएट लस्सी उन्हाळ्यासाठी एक उत्तम आणि हेल्दी अशी रिफ्रेशिंग लस्सी आहे बरं का. ज्यांना साखर अजिबात खायची नाही त्यांच्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे बरं का. खजुरांचा नैसर्गिक असा गोडवा असल्यामुळे साखरेचा अजिबात वापर केलेला नाही. खजुरांचा गोडवा आणि दह्यांचा थंडावा याचे हे मिश्रण तुम्हाला दिवसभर असे फ्रेश ठेवल बरं का. वेलचीचा वापर केल्यामुळे खजुराची लस्सी चवीला एकच नंबर अशी झालेली बरं का. तुम्हाला खजुराची लस्सी किंवा म्हणा डाएट लस्सी म्हणा कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा बरं का. तयार झालेल्या आपल्या लस्सीवरती आपण रोज सिरप इथे सोडून दिलेला आहे बरं का. किती छान रोज लस्सी आपली तयार झालेली आहे बरं का. इथे मँगो लस्सीवरती आपण मँगोचे काप ठेवून देणार आहे, त्याच्यामुळे मँगो लस्सी छान अशी सुंदर दिसेल आणि मुले सुद्धा आवडीने खातात बरं का. सर्वांच्या आवडीची मँगो लस्सी. इथे पंजाबी लस्सीवरती आपण भरपूर असे ड्रायफ्रूट टाकून देणार आहे बरं का. आणि इथे सर्वात महत्त्वाची डाएट लस्सी म्हणजे खजुराच्या लस्सीवरती सुद्धा मी ड्रायफ्रूट टाकून दिले, तयार झालेले आहेत. तर मंडळी आज आपण पाहिलेले लस्सीचे हे 4 प्रकार चविष्ट प्रकार आहेत बरं का. शाही मँगो लस्सी असेल, पंजाबी लस्सी, आरोग्यासाठी पौष्टिक खजुराची लस्सी आणि रुआबजा लस्सी हे सर्व प्रकार उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला नक्कीच थंडावा आणि आनंद देतील बरं का. तर मंडळीच आपण पाहिलेली याची थंडगार लस्सी मेजवानी बाहेरच्या उन्हात जाण्यापेक्षा घरच्या घरी मस्त अशा बनवून प्या बरं का आणि तुम्हाला मस्त असा आनंद भेटेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का. मग काय तोंडाला पाणी सुटलं ना, मग वाट कसली पाहताय, किचनमध्ये जावा आणि मस्त झटपट बनवा असेल मस्त 4 प्रकारच्या लस्सी. आजचा हा थंड थंडा कुलकुल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका बरं का. उन्हाळ्याचा कडाका असो किंवा पाहुण्यांचं स्वागत ही लस्सी नेहमीच हिट ठरेल बरं का. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्कीच मला कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला खूपच प्रोत्साहन मिळते. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.